कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. मित्रांनो, आज आहे 5 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 2004 साली पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वुमन ग्रँडमास्टर झाली. 1952 साली आजच्याच दिवशी भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 1962 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले. 2003 भारताने 2002 सोडलेल्या PSLV-C4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली. 1922 रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 1948 गांधीवधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा निर्बंधान्वये अटक झाली. 1945 दुसरे महायुद्ध जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले. 1958 7,600 पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या 4 आण्विक हत्यारांपैकी एक आहे. 1919 चार्ली चॅप्लिनने इतर 3 जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट कंपनीची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1766 माधवराव पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट झाली. 1670 सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांना प्राणाची आहुती द्यावी लागली. 1294 अलाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला. 1976 अभिषेक बच्चन यांचा जन्म झाला. ते अभिनेता आहेत. 1936 बाबा महाराज सातारकर यांचा जन्म झाला. ते कीर्तनकार आहेत. 1933 गिरिजा कीर यांचा जन्म झाला. त्या लेखिका आणि कथाकथनकार आहेत. 1914 शंकर गोपाळ तथा शन गो तुळपुळे यांची जयंती असते. ते प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक आहेत. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांचा मृत्यू 30 ऑगस्ट 1994 रोजी झाला. 1905 अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्य सैनिक, 42च्या चळवळीतील अग्रणी नेते आणि भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा मृत्यू 5 ऑगस्ट 1992 रोजी झाला. 1927 रोजी हजरत इनायत खां यांचा मृत्यू झाला. ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. त्यांचा जन्म 5 जुलै 1882 रोजी झाला. 2010 सुजित कुमार यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट अभिनेता व निर्माते होते. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1934 रोजी झाला. 2008 आजच्याच दिवशी महर्षी महेश योगी यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी. ते योग गुरु होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1917 रोजी झाला. 2003 गणेश गद्रे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. ते ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक होते. 2000 कालिंदी केसकर यांचा मृत्यू झाला. त्या गायिका होत्या. 1920 आजच्याच दिवशी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधी घेतली. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1867 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1840 जॉन बॉईड डनलॉप यांचा जन्म झाला. ते वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक होते. त्यांचा मृत्यू 23 ऑक्टोबर 1921 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.